नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, परवा रात्री तुमचा एमएसटी सीईटी 2026 चा पीसीबी ग्रुपचा अटेम्प्ट 1 चा निकाल लागला आणि जसा निकाल लागला त्यानंतर पूर्ण गोंधळ निर्माण झाला की सर आमचे खूप जास्त मार्क्स येत होते, पण त्या मार्क्सच्या हिशोबाने आम्हाला पर्सेंटाइल खूप कमी आले. ठीक आहे. काल पूर्ण दिवस मी विद्यार्थ्यांच्या क्वेरीज बघितल्या व्हॉट्सअपवरती. त्यानंतर मी सीईटी सेलला रीच आउट करण्याचा प्रयत्न केला. शेवटी माझा सीईटी सेलला कॉन्टॅक्ट झाला आणि काय गोष्टी मला समजल्या त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. बाळांनो, प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाळांनो, प्रत्येक ठिकाणी मी तुमच्या सोबत उभा आहे. ठीक आहे. जोपर्यंत तुमचं ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करून ठेवायचंय. स्वप्न आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक चांगल्या कॉलेजपर्यंत पोहोचवण्याचं. प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाहीये, पण ऍटलीस्ट जे आपल्या चॅनलशी जुडलेले आहेत त्यांना एक चांगल्या कॉलेजमध्ये पोहोचवण्याचं. ठीक आहे. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कॅप राऊंड रिलेटेड सगळ्या अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला टाइम टू टाइम येत असतात, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. ठीक आहे. बोलूया आपण एमएसटी सीईटी 2026 च्या पीसीबी ग्रुपमध्ये जो झालेला घोटाळा आहे त्याबद्दल आपल्याला बोलायचंय. खरंच घोटाळा झालाय का नाही झालाय ते पण तुम्हाला आता समजेल. ठीक आहे. आता हे भरपूर मला कॉमेंट्स आले होते. ठीक आहे. हे कॉमेंट्स मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवले होते. 143 मार्क्सला 51% 152 मार्क्सला 23% 85 मार्क्सला 19% 162 मार्कला 51% असे भरपूर कॉमेंट्स आहेत, तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे. या गोष्टी मी सीईटी सेलशी बोललो आणि सीईटी सेलने या गोष्टीला पूर्ण नकार दिला आहे की एवढे 150च्या वरती मार्क असून तुमचे 20च्या खाली पर्सेंटाइल येतील असं शक्य नाहीये. ठीक आहे. तर मी विद्यार्थ्यांना आता रिक्वेस्ट करतोय की तुमची जी पण आन्सर की असेल ती आन्सर की डाउनलोड करा. काय करा? आन्सर की तुमची डाउनलोड करा. केलेली नसेल तर ठीक आहे, आता अवेलेबल नाही ऑप्शन. तुम्ही जी पहिली डाउनलोड केलेली असेल ना ती आन्सर कीला आता तुमच्या लॅपटॉपमध्ये घ्या किंवा तुमच्या मोबाईलमध्ये घ्या आणि त्या आन्सर कीला तुम्हाला सीईटी सेलला मेल करायचंय. सीईटी सेलने आपल्याला एवढंच सांगितलंय की जर तुम्ही या गोष्टीबाबत खात्रीशीर सांगताय की तुमचे 150 पेक्षा जास्त स्कोर आहे आणि तुमचे पर्सेंटाइल 50 पेक्षा कमी आहे, सीईटी सेलने स्पष्ट शब्दात याला नकार दिलेला आहे. ही गोष्ट शक्य नाहीये. मी त्यांना आपल्या 1000+ कॉमेंटचा स्क्रीनशॉट सुद्धा पाठवला की 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आम्हाला कॉमेंट केलेले आहेत की आमचे सर एवढे 100 पेक्षा जास्त मार्क आहेत पण आमचे 20-30 पर्सेंटाइल आलेले आहेत. आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता 1,500 विद्यार्थ्यांनी कॉमेंट केले. 1,500 विद्यार्थ्यांनी, है ना. तरी सीईटी सेलने आपल्याला सांगितलं की जर हा इश्यू तुमच्यासोबत खरंच झालेला आहे तर तुम्ही तुमची आन्सर की डाउनलोड करा, त्याच्यामध्ये तुमचा स्कोर काउंट करा आणि त्या आन्सर कीला तुम्हाला ग्रीव्हन्सेस रेज करायचे सीईटी सेलच्या पोर्टलवरती. तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करा. तुम्ही सीईटी सेलच्या जिथं पण रिझल्ट बघता तिथं लॉग इन करा आणि तिथं तुम्हाला ग्रीव्हन्सेस रेज करायचा आहे. ग्रीव्हन्सेस रेज करताना तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम तर तिथं पेस्ट करायचाच आहे, त्यातला त्यात तुम्हाला आन्सर कीची पीडीएफ पेस्ट करावी लागेल. जर आन्सर कीची पीडीएफ तुम्ही पेस्ट केलेली नाहीये बाळांनो, तुम्हाला काहीच रिझोल्युशन भेटणार नाही. आन्सर कीची पीडीएफ नेसेसरी आहे. तुमच्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही की खरंच तुमचे 150+ मार्क आले होते का आणि खरंच तुमचे 43-40-45 पर्सेंटाइल आलेले आहेत का, है ना. माझ्याशी सुद्धा तुम्हाला बोलायचंय. तुम्हाला काही अडचण असेल की सर मला तुमच्याशी बोलायचंय, माझे कमी मार्क्स आले, पहिले मला तुमची आन्सर की सेंड करा, है ना. कारण फक्त एक स्टेटमेंट वरती विश्वास कोणीच ठेवू शकत नाही. ना सीईटी सेल ठेवेल ना मी ठेवेल, है ना. दुसरी गोष्ट, तिकीट रेस केल्यानंतर तुम्हाला या मेल आयडी वरती cetcell@mahacity.org या मेल आयडी वरती तुम्हाला तुमचा इश्यू लिहायचा आहे कंप्लीट. ठीक आहे. मराठीमध्ये लिहा किंवा इंग्लिशमध्ये लिहा, काही प्रॉब्लेम नाही. आणि तुमच्या आन्सर कीची पीडीएफ तिथं अटॅच करायची आहे. तरच तुम्हाला काही ना काही रिझोल्युशन सीईटी सेल तर्फे भेटणार आहे. ठीक आहे. पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल आय डोंट नो, पण तुम्हाला तुमची आन्सर की मेल करायची आहे. गोष्ट समजते. ठीक आहे. तर हे एक रिझोल्युशन सीईटी सेल कडून आलं आपल्याला आपल्या निकालाच्या घोटाळ्याबद्दल. ठीक आहे. आता खरंच घोटाळा झालाय का हे तुम्हाला स्वतःला समजून जाईल आता जर तुम्ही सीईटी सेलला मेल केला तर. ठीक आहे. आता भरपूर विद्यार्थ्यांना वाटत असेल की माझे 20 पर्सेंटाइल आले, 30 पर्सेंटाइल आले, माझं ऍडमिशन नाही होणार. मी गॅरंटी देतो बाळांनो, सीट्स अवेलेबिलिटी खूप असतात. ठीक आहे. मागच्या वर्षी 0.08 पर्सेंटाइल वाल्याला सुद्धा ऍडमिशन झालेले आहे. ठीक आहे. इंजिनिअरिंग, फार्मसी सगळ्या याच्यात, है ना. तर तुमचं सुद्धा ऍडमिशन होऊन जाईल. ऍडमिशन बाबत घाबरू नका. आता किती चांगल्या कॉलेजमध्ये होतं हे कोण डिसाईड करतं बाळांनो? ती डिसाईड करतं तुम्हाला तुमची पर्सनल काउन्सिलिंग. तुम्हाला बाकीच्या विद्यार्थ्यांपासून पुढे जावं लागेल आता, है ना. आणि ते कोण डिसाईड करतं? तुमची पर्सनल काउन्सिलिंग. जरी कमी मार्क आले असतील, जरी कमी पर्सेंटाइल आले असतील, जर पर्सनल काउन्सिलिंग व्यवस्थित केली तर तुम्हाला कमी मार्क्सला सुद्धा एक चांगलं कॉलेज लागू शकतं बाळांनो. तुम्ही लास्ट इयरची रिझल्ट आपले बघू शकता. ठीक आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला अनाऊन्स करतो की महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. जरी तुमचे कमी मार्क आले असतील बाळांनो तरी एक टॉप टियर कॉलेजमध्ये ऍडमिशन पॉसिबल आहे, शक्य आहे. कारण अजून 50% काम तुमचं बाकी आहे बाळांनो.
तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघू शकतात, विद्यार्थ्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते, खूप कमी मार्क्स होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या नंबर 1 कॉलेजेसमध्ये शिकताय. का रे बाळांनो? फक्त योग्य काउन्सिलिंग केली, योग्य कॉलेज लिस्ट बनवली. कारण कॉलेज लिस्टमध्ये एक सुद्धा कॉलेज खाली वरती झालं ना, तुमचं तिथं ऍडमिशन कॅन्सल होऊन जातं बाळांनो. जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहिली, जर तुमचे कमी मार्क्सला सुद्धा तुम्हाला एक चांगलं कॉलेज अलॉट होऊन जातं बाळांनो, है ना. आणि हे कोण बनवेल? तुमचे पर्सनल काउन्सिलर बनवतील. ठीक आहे. त्यातला त्यात डॉक्युमेंटेशन, गॅप राऊंड्सला कसं खेळायचंय, स्पॉट राऊंडला कसं खेळायचंय, काय ट्रिक्स यूज करायच्या, ILS राऊंड कसे खेळायचे, या गोष्टी जर व्यवस्थित तुम्ही समजून घेतल्या बाळांनो, तुमचे कमी मार्क्सला तुझा एक चांगला कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन नक्कीच भेटू शकेल. आणि लास्ट इयर असे सुद्धा खूप विद्यार्थी होते बाळांनो, ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते, खूप चांगले मार्क्स होते, तरी ते आज थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय. का माहिती बाळांनो? प्रत्येक गोष्ट स्वतःहून करायला गेले. जर तुम्हाला महाराष्ट्राच्या 400 कॉलेजेसचं नॉलेज आहे ना, तर प्रत्येक गोष्ट स्वतःहून करून घ्या. जर तुम्हाला माहिती आहे कॅप कसं खेळायचं असतं, स्पॉट कसे खेळायचे असतात, ILS कसे खेळायचे असतात, तर प्रत्येक गोष्ट स्वतः करून घ्या. जर तुम्हाला माहिती आहे डॉक्युमेंटेशन कसं करायचं, तर स्वतः करून घ्या, है ना. जर नाही माहिती तर पर्सनल काउन्सिलिंगची हेल्प घ्या. तुम्ही चांगले मार्क्स आले असतील त्याला गमावू नका आता, है ना. कॅप पासून तर स्पॉट पर्यंत प्रत्येक गोष्ट बाळांनो, स्कॉलरशिप वगैरे सगळ्या गोष्टी. लास्ट इयर भरपूर विद्यार्थ्यांचे 2-3 लाख रुपये वर्षाची फीज होती, आपण 0 केली त्या फीजला. काय केलं आपण त्यांच्यासाठी? फक्त त्यांच्यापर्यंत योग्य स्कॉलरशिप पोहोचवल्या. बाळा, या स्कॉलरशिपमध्ये अप्लाय करून दे. त्याचे कमी मार्क्सला सुद्धा त्याला चांगलं कॉलेज भेटलं, ते पण फ्रीमध्ये. हे तुमच्यासोबत सुद्धा शक्य आहे. म्हणून नक्कीच एनरोल करा बाळांनो. एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला असाइन केला जातो. तो पर्सनल काउन्सिलर नेहमी तुमच्या सोबत असतात. कधीही काही डाऊट आला तुम्ही त्यांना कॉल करा, मेसेज करा. अनलिमिटेड कॉल, अनलिमिटेड मेसेजेस. ठीक आहे. वेळोवेळी तुम्हाला प्रॉपर सेशन्स भेटतात ऍपमध्ये. ठीक आहे. तेच पर्सनल काउन्सिलर तुमची कॉलेज लिस्ट बनवतात. तुमचे पर्सेंटाईल किती, कॅटेगरी कोणती, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन हवंय, कोणत्या ब्रांचमध्ये हवंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून त्यानुसार प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जातं कुठं तुमचा नंबर लागतोय, त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट वगैरे बनते. तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटी सेलला सबमिट करायची असते, जेणेकरून एक कमी मार्क्सला पण आपल्याला एक चांगलं कॉलेज टार्गेट करता येतं. ठीक आहे. जरी तुमच्या हाय मार्क्स आले असतील किंवा लो मार्क्स आले असतील बाळांनो, तरी अजून बेस्ट कॉलेज पॉसिबल आहे, जर तुम्ही बेस्ट कॉलेज लिस्ट बनवली, बेस्ट काउन्सिलिंग केली तर. ठीक आहे. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, काही अडचण असेल तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारा. कॉल रिसीव्ह करणं एवढं पॉसिबल नाहीये माझ्यासाठी शक्य. ठीक आहे. जे विद्यार्थी एनरोल असतात पर्सनल काउन्सिलिंग मध्ये, त्यांच्यासाठी पर्सनल काउन्सिलर नेमलेले असतात. ते नेहमी त्यांचे कॉल उचलतात, मी पण त्यांचे कॉल उचलतो. पण जर तुम्ही एनरोल नाही आहेत बाळांनो, माझ्याकडनं शक्य नाही 1000+ कॉल उचलणं दिवसाचे, है ना. काही अडचण असेल तुम्ही मला व्हॉट्सअपला नक्कीच ड्रॉप करा. ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये बाळांनो. जर तुमच्यासोबत खरंच घोटाळा झाला आहे तर प्लीज सीईटी सेलला मेल करा. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.